नमस्कार, भाग्यश्री रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर बऱ्याच वेळेला डोसा वगैरे खाण्याची इच्छा होते, पण त्यासाठी खूप अशी पूर्वतयारी करावी लागते। तर अशा वेळेला पूर्वतयारी काही न करता अगदी झटपट 15 ते 20 मिनिटांमध्ये इन्स्टंट चीज गार्लिक रवा डोसा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता, खूप छान असा टेस्टी दिसतोय। तर असा छान मस्त टेस्टी गार्लिक डोसा आज आपण बनवणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता चला आपण डोसा बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवा 0 नंबरचा नसेल तर थोडासा आपण मिक्सरवरती रवा वाटून घ्यायचा आहे। 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्यासाठी पाव वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। आणि आता आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ। त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून छान डोसा बॅटर आपण बनवायचं आहे। पण डोसा बॅटर बनवत असताना यामध्ये आपण साधारण 1-1.5 चमचा एवढं आपण यामध्ये लिंबाचा रस घालून घेतलेला आहे। मस्त बाजारात कुरकुरीत असा डोसा मिळतो, अगदी तसाच डोसा आपला बनून तयार होणार आहे। हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं। एक ही गाठ यामध्ये राहिली नाही पाहिजे। सगळ्या गाठी अगदी छान व्यवस्थित फोडून घ्यायच्या आणि थोडंसं पाणी घालून डोसा कसा आपण रेग्युलरचा डोसा तर ज्या पद्धतीने बनवतो त्याच पद्धतीने ह्याचं देखील बॅटर बनवायचं आहे। जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही। तव्यावरती व्यवस्थित डोसा आपल्याला घालता आला पाहिजे, या पद्धतीने आपण छान बॅटर बनवून घेणार आहोत। आणि काय आहे की यामध्ये जो आपण रवा आणि बेसन घातलेलं आहे ते फुलण्यासाठी थोडंसं पाणी एक्स्ट्रा घालून घ्यायचं पहिल्यांदा। आणि आता आपण बघू शकता छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे। यामध्ये आता आणखी थोडंसं पाणी घालते। मी बघू शकता या पद्धतीने मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे। आता आपण हे 15 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवूया। 15 मिनिटांनंतर रवा आपला छान फुलला जाईल। 15 मिनिटं झालेले आहेत आणि रवा देखील छान फुललेला आहे। तुम्ही आता बघू शकता इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तवा इथे मी गरम करून घेतलेला आहे। तवा जास्त गरम न करता थोडा मीडियम आहे तोपर्यंतच आपण यावरती जे बॅटर बनवून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि या पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये असं छान फिरवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता किती छान आपला डोसा तयार होतोय। तर या पद्धतीने डोसा आता बनवून घेतलेला आहे मी। यावरती मी तेल सोडून घेणार आहे वरती। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लोणी देखील घालून छान असं सगळीकडे पसरून घ्यायचं। लोण्याने खूप छान चव येते डोशाला। आणि आता आपण यावरती चिली फ्लेक्स घालून घ्यायचं आहे। या पद्धतीने घरी बनवलेली चिली फ्लेक्स आहे। त्यानंतर लसणाचे असे काप करून घेतलेले आहेत ते देखील यावरती घालून घेऊया आपण। त्यानंतर आपण घालणार आहोत यावरती मस्त अशी ताजी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। खूप छान दिसते कोथिंबीर आणि चिली फ्लेक्समुळे खूप छान असा डोसा आपला दिसतोय। आणि आता सगळ्या शेवटी आपण यावरती घालायचं आहे असं खिसून घेतलेलं मस्त चीजमुळे खूप छान टेस्ट येते। तर कधीही आपलं बॅटर तयार नसेल किंवा अचानक असं काही तर खाण्याचा मूड होतो, पण त्यावेळेला पूर्वतयारी आपली काहीही नसते
तर अशा वेळेला इन्स्टंट डोसा अगदी मस्त टेस्टी, अगदी झटपट बनवून तयार होणारा चीजी गार्लिक इन्स्टंट डोसा तुम्ही बनवून खाऊ शकता. सकाळी सगळ्यांना घाई असते, त्यावेळेला नाश्ता तुम्ही हा बनवून देऊ शकता. खूप मस्त टेस्टी असा इन्स्टंट डोसा रव्यापासून बनतो आणि त्यावरती असं चिली फ्लेक्स चीज वगैरे घातलेलं असेल तर अप्रतिम टेस्ट त्याची लागते. डोसा छान क्रिस्पी होईपर्यंत आणि हे अगदी याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण छान भाजून घ्यायचं आहे. तर आता मी दाखवते तुम्हाला. हे बघा, छान असा आपला डोसा पाठीमागच्या साईडने देखील भाजला गेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. तुम्ही बघू शकता किती मस्त असा सुंदर दिसतोय डोसा. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा असा मस्त टेस्टी असा इन्स्टंट चीज गार्लिक रवा डोसा आपला बनवून तयार झालेला आहे. याला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आता तुम्ही बघू शकता काय मस्त दिसतोय डोसा आपला. अगदी बघितल्यानंतरच खावासा वाटतोय. तर इतका मस्त आणि टेस्टी आपला इन्स्टंट चीज गार्लिक रवा डोसा आपला बनवून तयार झालेला आहे. तर ही रेसिपी आपली तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला देखील प्रेस करा. म्हणजेच असे छान छान व्हिडिओ मी अपलोड केले की लगेचच त्यातून नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट देखील करा. तर वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी तुम्ही पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तर भेटूया पुन्हा अशा छानशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.